महाराष्ट्रात असे अनेक गड किल्ले झाले ज्यांनी स्वराज्य घडताना पाहिलंय. आपण आज एक असा किल्ल्याला भेट देणार आहे जिथे खुद्द छत्रपती शिवाजी महाराज काही काळास्तवर वास्तव्यात होते. नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत जगताप स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज मी आलो आहे अकोले तालुक्यात. अकोले तालुक्यात आपण पट्टा हा किल्ला आज सर करणार आहे. पट्टा किल्ल्याला आपण विश्रांतगडही म्हणतात. याचा उल्लेख का आहे आणि कशासाठी आहे ना, ते पण आज मी तुम्हाला सांगतो. ट्रेकला सुरुवात केली आणि आता आपण थोडंसं पुढे आलोय. पुढे आल्यानंतर आपल्याला डावे साईडला बघायला मिळते विरगळ. तर चला माझ्यासोबत आपण विरगळ बघूया आणि मग पुढे आपण सुरुवात करूया गड चढायला. आता विरगळ आपण बघून आलोय. विरगळ बघून आल्यानंतर 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आपल्याला प्रवेशद्वार बघायला भेटतो. तर चला आपण एंट्री करूया आतमध्ये. प्रवेशद्वारामधून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे बघायला मिळते तोफ आणि इकडे काही माहितीचे फलक लावलेत. तर आपण ते बघूया. या इकडे आपण काय काय फिरू शकतो याची सर्व डिटेल्स दिली आहे आणि आपल्याला इकडे बघायला मिळतात की आपण गडावरती काय काय बघू शकतो. त्याचप्रमाणे इकडे गडाचा मॅप पण दिलेला आहे. आपण मॅप पण बघू शकतो. याजवळ अजून मी तुम्हाला दाखवतो आपण काय काय फिरू शकतो. पहिलं तर इकडे महादेवनी आहे, महालक्ष्मी बाबाचा गुफा आहे, पटाई देवीचं मंदिर आहे, शिवकालीन बारावा आहे, 12 होद्या आहे, शिवकालीन तुलभुयार आहे, शिवकालीन घुमट आहे, शिवकालीन सुरुंग आहेत. असे भरपूर आहेत. पाण्याच्या टाक्या वगैरे आहेत. आपण वरती जाऊन थोडंसं एक्सप्लोर करूया. तर चला आपण निघूया पुढे. मित्रांनो, पावसातून ट्रेक करायची मजाच खूप वेगळी आहे. काही लोक आता असे येतात की गड फक्त फिरायला आणि काही इथं आपण अनुभवला. मला तर गड अनुभवायला खूप मजा येते. आपल्याला जे काही डिटेल्स मिळत आहेत खूप मस्त वाटतंय. तर तुम्ही पण माझ्यासोबत राहा आणि मी पण थोडी थोडी तुम्हाला माहिती सांगत राहतो. चला आपण अजून पुढे जाऊया. थोडासा आता ट्रेक केला आहे आणि मी पुढे आलो आहे. खूप सुंदर असा नजारा बघायला मिळतो आहे. इकडे बघताय तुम्ही 2 आपल्याला वॉटरफॉल बघायला मिळतात. खूप मस्त वाटतंय. वातावरण पण खूप चांगलं झालं आहे आणि हलका हलका पाऊस पडतोय. पाऊस नाही जास्त आणि एवढे सुंदर असे दोन्ही धबधबे आपल्याला बघायला मिळतात. अतिशय खूप सुंदर दिसत आहे. या प्रवेशद्वारापासून पुढे आल्यानंतर आपल्याला आता दगडी पायऱ्या बघायला मिळतात. आता ह्या कातळातल्या तर नाहीत, पण ह्या आत्ताच्या बनवलेल्या शिड्या आहेत. तर आता आपण इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला लेफ्ट साईडला गुहा वगैरे बघायला मिळते. तर चला आपण बघूया पुढे आणि तिकडूनच पुढे गेल्यावरती आपल्याला कातळी शिड्या बघायला मिळते. चला आता आपण दगडी पायऱ्यावरती चढून आलोय. दगडी पायऱ्या चढून आल्यानंतर आपल्याला इकडे गुहा बघायला मिळते. गुहा खूप मस्त आहे आणि पूर्ण कातळामध्ये कोरलेली आहे. जास्त मोठी नाही आहे पण बघण्यासारखी आहे. तर आता ही झाल्यानंतर इकडे श्री लक्ष्मण स्वामी महाराजांचा इकडे गुहा आहे. तर आपण तो एक्सप्लोर करूया. चला या. आणि त्याच्याच बाजूला असं सुंदर असं तुम्ही बघताय, खूप भारी असं धबधबा इकडून पळतोय आणि तो वातावरण झालंय शब्दात मांडण्यासारखं नाही आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतंय. इकडे अशी लक्ष्मण महाराजांची गुहा आहे आणि त्याचबरोबर इकडे बाजूला आपण जी खाली विरगळ बघितली, विरगळाच्या बाजूला ह्या मूर्त्या होत्या, पण आता सध्या त्यांना वरती आणून इकडे ठेवल्या आहेत.
थोडंसं वरती आलो आहे. वरती आल्यानंतर इकडे मला एक असं कातळामध्ये कोरलेलं दिसतं, पण एक्झॅक्टली काय आहे मला माहित नाही आहे. पाण्याचा टाका आहे की अजून काही असं वाट वगैरे आहे एक्झॅक्टली माहित नाही आहे. पण आतमध्ये दिसतंय खूप माती वगैरे आहे आणि थोडंसं सिड्यांसारखं दिसतंय. क्लिअरली काय समजत नाही आहे नक्की काय आहे. तर तुम्हाला काय माहीत असेल तर मला सांगा. मी तिकडे एक गुहा बघितलेली आपण. गुहा बघून आता मी पुढे आलो. गुहा बघून आल्यानंतर आपल्याला इकडे अजून एक गुहा बघायला भेटते. आता मी आतमध्ये नाही जात आहे कारण ऑलरेडी धुकं खूप वाढत चाललंय. धुकं वाढल्यामुळे आपल्याला तेवढं नाही करता येत आहे. आणि इकडे अजून एक बुरुज आहे जो मी तुम्हाला खालून दाखवलेला दगडाचा आहे, कातळाचा तो वाला आहे. तर आपण तो बघून तो नंतरच बघूया, आता नाही बघूया कारण धुकं चढत आहे. तर चला आपण जाऊया वरती. देवीचं दर्शन वगैरे घेऊन मग आपण पुढच्या दिशेने जाऊया. तुम्ही बघता आता किती धुकं वाढत चाललंय आणि धुकं असल्यामुळे थोडंसं दमछाक करायला मिळत आहे. आणि तसंच आता आपण इकडे त्र्यंबक दरवाजा आहे, त्र्यंबक दरवाजाच्या इकडे पोचतोय. सध्या त्याचं येणं जाणं बंद आहे कारण खाली एंट्री वगैरे नाही आणि कोणाचं जास्त येणं जाणं नसतं, त्यामुळे सध्या बंद आहे. तर या मी तुम्हाला खाली दाखवतो कसं आहे. इकडे तुम्हाला दिसतंय की नाही मला माहीत नाही आहे, पण तिकडे प्रशासनाने पत्रा वगैरे ठोकून त्याला बंद केलं आहे कारण खाली जाण्याचं शिड्या वगैरे सर्व बंद आहेत आणि वापरास नाही आहे कारण सर्व तुटलं आहे खाली. त्र्यंबक दरवाजा बघून झाला आपला आणि जस्ट मी पुढे आलो. 2 पावलंच चाललो असेल आणि पुढे आल्यानंतर जसं की मी तुम्हाला बोललो की आपल्याला खाली दगडी शिड्या बघायला मिळाल्या, पण आता आपल्याला इकडे कोरीव, कातळामध्ये कोरीव असलेल्या शिड्या आपल्याला बघायला मिळतात. आणि तसाच इकडून आता हा तुम्हाला पाणी दिसतोय, हा इथे टाका आहे पाण्याचं, त्याच्यातून येतोय. तर आपण ते बघूया. आणि जवळच इकडे तुम्ही बघताय धुक्यामध्ये हरवलेलं पट्टादेवीचं मंदिर आहे. तर अतिशय सुंदर दिसतंय. मी तुम्हाला पहिला टाका दाखवतो. टाका दाखवून झाल्यानंतर आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. तर या आपण टाका बघूया. आता तुम्ही बघता ही टाकं, याच्यावरती जाळी मारली आहे. पण तुम्हाला दिसत असेल आतमध्ये, तर आतल्या साईडला अजून एक टाका आहे, जे असे 3 टाके आहेत आतमध्ये. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही मला कॅमेऱ्यामध्ये, पण मी तुम्हाला दाखवतो रिटर्न. देवीचं दर्शन झालं माझं आता आणि आता आलो मी पुढे. थोडंसं वरती टप्पा पार केल्यानंतर आता मी वरती पोचलो. थोडंसं माथा आहे, माथ्यावर पोचलो आहे. आणि तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलेलं की एक या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं थोड्या टायमासाठी. तर आता आपण ते बघायला चाललो आहे. आणि माझ्या पाठी बघताय हा बोर्ड लावला आहे, हा अंबरखाण्याचा आहे. आणि इथे पाठीच अंबरखाना आहे. धुका असल्यामुळे क्लिअर दिसत नाही आहे ते. तर चला आता आपण जाऊया आणि अंबरखाना बघूया. तिकडे गेल्यानंतर आपल्याला स्टार्टिंगलाच बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, तो आपण बघूया आणि तिथून अंबरखान्यामध्ये जाऊया. चला. आता आपण महाराजांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आता आपण चाललो अंबरखान्यामध्ये. अंबरखान्यामध्ये काही आत्ता जे घटना घडल्यात त्याचे त्या लोकांनी अशी फ्रेम वगैरे बनवल्यात 3D मध्ये.
तर त्या पण खूप सुंदर आहेत. आपण बघूया आता या माझ्या पाठी. इथे बघताय स्थापनाचं पण आहे इकडे, आग्रा चौकाचं वगैरे इथे, आणि इकडे छोटीशी महाराजांचे मूर्ती वगैरे आहे आणि मावळे वगैरे आहे. खूप सुंदर आहे. इकडे जो बघताय हा डोम आहे, त्याला प्रत्येक गडावरती छोटा मोठा डोम बघायला मिळतो. आणि इकडे व्हेंटिलेशनसाठी इकडे असं मोठी बरोबर सेंटरला एक हे दिलं आहे, एअर व्हेंटिलेशनसाठी एक जागा सोडली आहे. अंबरखाना आपलं झालं आहे बघून, आणि अंबरखाना बघून आता आपण अंबरखानाच्या बाजूने चाललो आहे वरती. आता ह्या गडाचं अजून एक आहे जी गोष्ट खूप चांगली वाटते बघायला, ती म्हणजे 12 टाकं. तर वेळ वाया न घालवता, आणि बघता तुम्ही आता धुकं खूप जास्त वाढलं आहे, धुकं खूप आहे, त्याच्यामुळे असं नको व्हायला की आपल्याला जास्त वास्तू बघायला मिळणार नाहीत. त्याच्यामुळे आपण वेळ न घालवता डायरेक्ट आपण जाऊया 12 टाकं बघायला. आणि जाता जाता आपल्याला मध्ये मध्ये आपल्याला वास्तू वगैरे दिसणारच आहेत. आता तुम्ही इकडे बघताय राईट साईडला, माझ्या राईट साईडला तुम्हाला इकडे स्ट्रक्चर दिसतोय. पूर्ण आता क्लीन नाही आहे, पण स्ट्रक्चर आहे, गवत वगैरे आले त्याच्यावरती. तसेच आपल्याला अजून पुढेही बघायला मिळणार आहेत. आता बघत बघत आपण जाऊया पुढच्या साईडला. आता मी पोचलो आहे हत्ती होडजवळ, आणि बघताय नावाप्रमाणेच पूर्ण असा मोठा आहे. आणि आता पावसामुळे पूर्ण भरलं आहे, पाणी थोडंसं खदूळ आहे, त्याची आता पातळी किती खोळ आहे आपल्याला माहीत नाही आहे. सो जास्त पुढे जाण्याचं काय आपलं काय रिस्क घ्यायची नाही आहे, लांबूनच बघतो. आणि जो कोरला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघताय, मी जिकडे उभा आहे याच्यावरती पूर्ण असं शेड टाईप काहीतरी असेल आधीच्या काळामध्ये, आणि त्याच्या आपल्याला इकडे कातळामध्ये कोरलेले असं खांब वगैरे रचण्यासाठी पार्ट बनवले आहेत बरोबर. आणि मी जिकडे उभा आहे आता तिकडे ही वाट आहे, ती इकडून जाण्याची. थोडीशी दमछाक झाली आहे, आणि आता मी थोडंसं पाठी असं चाललो आहे. माझ्या पाठी बघताय इतकं सुंदर आणि ढगाळ वातावरण आहे, पूर्ण ढग खाली आलेत, आणि अशी पूर्ण हिरवगार अशी गवत आली आहे, आणि हलका असा उजेड पडतो आहे, आणि पूर्ण धुका आहे. खूप सुंदर दिसते, खूप म्हणजे खूप. मी इकडे आज आलो, पण असं वाटतं की बरं झालं मी आलो. एन्जॉय करतोय खूप. तुम्ही पण असं येत जा, आणि मध्ये मध्ये असं ट्रेक करत जा. आपल्या रोजच्या धावपळीच्या दुनियेतून स्वतःसाठी टाईम काढा, खूप सुंदर वाटतं. मित्रांनो, आता आम्ही पूर्ण ग्रुपसोबत आलेलो. आता आम्ही 2 जण, योगेश आणि मी पाठी थांबलेलो, कारण आम्हाला व्हिडिओ काढायची होती. आणि आमचा बाकीचा ग्रुप म्हणजे 9 जण इकडे आमची वाट बघतायत. अर्धा तास किंवा पाऊण तास झाला असेल आम्ही खाली होतो, शूट करत करत येत होतो. तर हे आता तुम्हाला दाखवतो आम्ही किती त्यांचा ओरडा खातोय, आणि ते आमच्यासाठी किती टाइम थांबलेले आहेत. आम्हाला वाघ भेटला. कुठे काय काय आता हरवलेली पाखरे आली. कोमाची मैत्रीण बघितली. इडली खाल्ली पण आता इडली चालते का? इडली खाणार ना, हे नाही खाणार. खायला आणलंय नको आहे ना.
खायला आणलं तर खाणार ना. अरे ते टपलेले खायचं, पप्पा नाही बोलायचं सांग. नाही नाही नाही, आम्ही खायला जातो. तू पण येतेस. काय सगळे? तू ना उपवास आहे. पेरू आम्ही फक्त खाऊन बघतो, आवडत नाही पण खाऊन बघतो. एकच पीस आहे. एकच पीस दे, पण अर्धा अर्धा कर. पीस पाहिजे का तुला? पीस आयुष्यात पण पीस पाहिजे. पीस वर कोपरे शांततेवर भेट. हवेत. आता वरती नको. तर मित्रांनो, आता मित्रांना भेटून झालं आमचं आणि आता आम्ही आमच्या कामाला रिटर्न लागलं. सो खूप कमी ठिकाणी असं आपल्याला बघायला मिळतं गडावरती गेल्यानंतर, जे गडावरती आपण दगड वगैरे यूज करतो किंवा तटबंदी बांधायला किंवा वास्तू एखादी उभी करायला किंवा जोता बांधायला आपण जो दगड उभा करतो ते आता कुठून खालून वगैरे गडावरती घेऊन येत नाहीत. तर आता आपण जे टाका बघतो पाण्याच्या वगैरे किंवा मोठे मोठे तलाव असतात, त्यांना सर्वांना खोदून किंवा त्यांचा दगड काढून त्याच्याने आपण आपला जो हे आहे जोता आहे किंवा बुरुज आहे तो आपण तयार करतो. तसाच ह्या गडावरती अर्धवट सोडलेलं इथं काम दिसतंय आपल्याला. ह्यालाही थोडंसं तासलं आहे आकार देण्यासारखं. तर इथं बघू शकता तुम्ही, इकडे आपल्याला दिसतंय खाली ह्याला चिनीनी वगैरे असं तासलं असेल किंवा अजून काय त्यांचे टूल्स असतील त्याच्याने ह्याला तासून ठेवलं आहे. तर तुम्ही अजून इकडे ह्या साईडला आलात ना की तुम्हाला इकडे चिनी वगैरे मारलेल्याचे तुम्हाला इकडे दिसतात. तर हे पारचं असेल किंवा अजून कसला टूल्सचं हे निशाण दिसतं इकडे आपल्याला. तर तुम्ही बघू शकता इकडे ह्या प्रकारे ह्याला उभं हे कट करून मग त्याच्या आतमध्ये ह्याला पूर्ण ह्याला वरती काढत असतील आणि त्याच्यानंतर आकार वगैरे ह्याला देत असतील. अशा पद्धतीने हा एक दगड पूर्ण त्याला आकार देऊन तयार करत असतील. तर हे खूप कमी आपल्याला गडावरती असं बघायला मिळतं. मी तर ह्या गडावरती पहिल्यांदाच बघितलं, म्हणजे माझ्या जेवढ्या भटकंती झाल्या त्याच्यामध्ये हा मी पहिल्या गडावरती हा असा प्रकार बघतोय. तर चला आपण जाऊया आता पुढे. आपल्याला 12 टाक्या बघायला जायचं आहेत. तर या. आता मी येऊन पोचलो आहे एका गुहेजवळ. आता गुहा बघताय तुम्ही, इकडे खूप मोठी गुहा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने हिला कोरीव काम केलं आहे याच्यामध्ये. तर ही 4 असे जे पिलर बनवले दगडाचेच आहेत पूर्ण आणि त्याच्यावरती पूर्ण गुहा उभी आहे. मी बघता याच्यावरती काही अवशेष पण आपल्याला दिसून येतात. मे बी हे दरवाजाचे असतील. हे खाचे आहेत इकडे, इकडे वरती आहे, खाली आहे, या साईडला पण आहे. आणि तसं थोडंसं आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इकडे पण दिसतात. आता हे दरवाजाचेच आहेत की अजून कसले आहेत मला नक्की आयडिया नाही आहे, पण इकडे आहेत आणि खूप मोठी स्पेस आहे दोन्ही साईडला. आणि आतमध्ये गुहा पण बघायला आपण गेलो तर गुहा पण खूप मोठी आहे. टॉस मारूया. खूप मोठी अशी ही गुहा आहे. कॅम्पिंग करायला वगैरे आपल्याला ही खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि खूप मोठी आहे. खूप सारे आपण माणसं राहू शकतो इकडे. आणि ह्या साईडला आल्यानंतर पण ह्या साईडला पण खूप अशी जागा आहे. आणि हे माझ्या अंदाजे तरी हे दरवाजाचेच औषध आहेत, कारण इकडे पण आपल्याला गोल्ड बघायला मिळतं आहे, इकडे पण आहे आणि हे डोअर्सच आहेत मे बी. सो तुम्ही पण येत असाल इकडे तर तुम्हाला कॅम्पिंग करायला वगैरे ही उत्कृष्ट जागा आहे. ही जागा आहे 12 टाक्यांना जायच्या आधी इथे एक गुहा लागते. ही गुहा इथे आहे. तुम्ही आलं तर तुम्हाला इथे समजून जाईल. तर चला वेळ न घालत आपण 12 टाक्यांकडे जाऊया. आता आपण एक आधी गुहा बघितलेली, ती गुहा बघून आता आपण पुढे आलो आहे. ही गुहा थोडीशी मला क्वेश्चन मार्क सारखी आहे. तरी आता मला हे समजलं की हे एक धान्य कोठार टाईप आहे, कारण ही 4ही साईडनी पॅक आहे आणि वरच्या साईडनी व्हेंटिलेशनसारखं आहे. तर आपल्याला 2 पोर्शन दिसतात इकडे, 2 पोर्शन दिसतात. आणि आता जर आपण इकडून खोलवर बघितलं खाली तर आपल्याला इथे नाही ना बोललं तरी 12 ते 15 फूट खाली आपल्याला खोल दिसतं. आता कॅमेऱ्यात किती दिसतं माहीत नाही, पण हे 2 आहेत. आणि ह्या साईडनी बघाल ना तर ह्या साईडने असं कनेक्टेड आहे. तर आपण ह्या साईडनी बघितलं तर आपल्याला दिसतं की हा कनेक्टेड आहे करून. तर माझ्या अंदाजे तरी हे धान्य कोठार आहे असं मला वाटतं आहे. तुम्हाला जर नक्की माहीत असेल काय आहे तर मला फक्त कमेंटमध्ये सांगा. अजून मला असं इथे थोडंसं वेगळ्या गोष्टी दिसतात ज्या मी कधी
अनुभवल्या नाही आहेत आणि जास्त कुठे बघितलं पण नाही आहेत. हे बघता तुम्ही इकडे असे कोरीव कामसारखं दिसतंय थोडंसं आपल्याला इथे कातळामध्ये कोरलेलं. तर असं आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आहे, ह्या साईडला पण आहे इकडे. तर हे कशासाठी आहे मला माहीत नाही आहे नक्की, पण जर तुम्हाला माहीत असेल तर सांगा. तसं सेम ह्या साईडला पण आहे, इकडे आहे, त्या कोपऱ्यात तिथे आहे. आणि ही लाईन पण कशासाठी मारली आहे, साखळदंड बांधलेला आहे की काय त्याच्यासाठी जर सोडलेली असेल तर काय माहीत नाही. खाली एक आहे. असं बघाल तर प्रत्येक ठिकाणी असं आहे, इकडे तिकडे वगैरे. आणि त्याच्यानंतर असे खांब उभे करायला मे बी इकडे असं वरती चौकोने असं त्याला कोरलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे असं हे सर्कल आहे. आता इकडे बघाल तर असे सर्कल आहेत, इथे एक आहे, इथे एक आहे, इकडे आहे. त्याच्यानंतर हा मध्ये एक सेंटरला आहे, एक इथे आहे. असं हे असं सर्कल. आता हे कशासाठी आहे मे बी माहीत नाही, पण जर तुम्हाला माहीत असेल तर मला सांगा. त्याच्यानंतर हा जो पोर्शन आहे इकडे, हा पण असा ह्याला बघाल तर पूर्ण असं ह्याला तासला आहे, असं पूर्ण हा तासून काढला आहे पूर्ण. आणि हा पार्टिशनमध्ये आहे. आता जसं इकडे तुम्हाला दिसतं आहे मे बी माझ्या अंदाजे की हा असा एक काहीतरी रूम वगैरे बनवला असेल, रूम टाईप असं पॅक केला असेल. सेम ह्या साईडला पण तसंच आहे. तर मी फक्त एक अंदाज लावतो आहे, मला एक्झॅक्टली यातलं काय माहीत नाही आहे. जर कोण इतिहासकार असेल आणि प्लीज तुम्ही जर मला सांगितलं तर माझं पण थोडंसं नॉलेज वाढेल ह्या बाबतीमध्ये. जर तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आता तुम्ही बघता इकडे हा असा इकडे चौकोनी आहे, हा खांब उभा करायला असेल की काय मला माहीत नाही आहे. प्लीज असेल माहीत तुम्हाला तर मला सांगा. ह्या साईडला पण सेम आहे. तर माझ्या अंदाजे हा पॅक असा कोटारा आहे. तर हा धान्य ठेवायला किंवा अजून काय गोला बारूद वगैरे किंवा काय ठेवायला केलं मला माहीत नाही आहे. पण तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला सांगा, कारण मी इकडे आल्यानंतर मला अशा खूप गोष्टी दिसत आहेत ज्या खूप वेगळ्या आहेत आणि ज्याचा मी अंदाजा लावतो आहे, पण तो अंदाजा माझा चुकतो आहे. मला आधी वाटत होतं की जे खाचे मारले आहेत ज्या त्या साईडला दाखवले ते मला असं आधी वाटलं की ते घोडे बांधण्यासाठी वगैरे केलं असेल. पण जर घोडे बांधण्यासाठी जर ते केलं आहे तर मग खालच्या साईडला आहे तो कशासाठी केला आहे, असे माझे खूप सारे असे माझ्यावरती प्रश्न असे चिन्ह उभे राहत आहेत. जर तुम्हाला खरंच माहीत असेल तर प्लीज मला जरा कमेंटमध्ये सांगा. माझं पण थोडंसं नॉलेज वाढेल आणि मलाही थोडीशी हेल्प होईल. मित्रांनो, आता मी बारणाच्या इथे आलोय. हवा, पाणी आणि धुके एवढं जोरात चाललंय. माझा आवाज येतोय की नाही माहित नाही तुम्हाला, पण एवढा जोराचा हवा, पाऊस आणि वारा चाललाय ना, विचारू नका. मी लिटरली जाग्यावरून हलतोय, एवढं जोराचा हवा आणि पाऊस चालू आहे. सो टाके आपल्या इकडं आहेत, आपल्या इथं मित्र आहेत. सो हे पण जाग्यावरून हलतायत, पुढे 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 चाललेत. सो आता आपण 12 टाके बघत बघत असंच पुढे पुढे जाऊया. विजिबिलिटी पुरी 0 झाली आहे. जर अजून आम्ही जास्त थांबलो तर आम्हाला प्रॉब्लेम होईल खाली गड उतरायला. सो वेळ वाया न घालवता आम्ही पुढे जायला सुरुवात करतोय. आता आपल्याला जायचं होतं वरती गडाच्या टॉप पॉईंटवरती, पण धुके वगैरे एवढे वाढलेत त्याच्यामुळे आपण नाही जाऊ शकत आहे. सो आम्ही आता गड उतरायला घेतोय कारण विजिबिलिटी पूर्ण 0 होत चालली आहे. तुम्ही बघू शकता हवा एवढ्या जोरात चालली आहे की जो टाकीतलं पाणी आहे तो समुद्राच्या लाटांसारखा असा दगडाला आपटतोय. एवढा जोराचा वारा इकडे चालू आहे, तितका धुकंही वाढलाय.